जो मोलाचा वेळ आहे तो वाया झाला आहे. बघा, गांधी मैदानाच्या बाबतीत झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे कोल्हापूरच्या जनतेला माहित आहे. अत्यंत नीचपण आहे त्या ठिकाणी. पोती कोंबणे, त्या ठिकाणी बारड्या कोंबणे, त्यात पाणी तलावासारखं पाणी निर्माण करणे. बघा, माझा प्रामाणिकपणे प्रयत्न होता की त्या ठिकाणी गांधी मैदानात पाणी साचू नये यासाठी मी 5 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून आणला आणि गांधी मैदानमध्ये जवळपास त्या 50,000 लोकांच्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, खेळाडू असतील, यांचं तिथं नेहमी 24 तासापैकी जवळपास 18 तास त्या ठिकाणी फिरणं, चालणं, खेळणं हे असतं. जवळपास 50,000 लोकांचा हा प्रश्न होता. यासाठी हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला, पण काही नीच लोक, नीच प्रवृत्तीचे लोक अशा पद्धतीने वागतात आणि त्याचबरोबर ते कॉन्ट्रॅक्टर पण जे आहेत ते त्यांना सामील असतात. आणि म्हणून 5 कोटीपैकी 1.5 कोटी त्याला मिळालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरला, तरी पुढचं काम तो करत नाही आहे. त्याची अनेक कामं इथं चालू आहेत. त्या सगळ्या कामांना स्टे देऊन त्याच्यावरती ब्लॅकलिस्ट मध्ये त्याला टाकण्याच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा.